उद्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागणार आहे आणि त्याची तयारी आपण पाहू शकतो की मुंबईमधल्या साई लोकसभा मतदारसंघातल्या जिथे मतमोजणी केंद्र आहेत त्या ठिकाणी होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या आपण गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आहोत आणि या सगळ्या नेस्कोच्या सभागृहामध्ये मुंबईमधल्या 3 महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातले मतमोजणी जी आहे ती केंद्र या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकतो की उत्तर मुंबई आणि त्याचसोबत उत्तर पश्चिम मुंबई आणि त्याचसोबत उत्तर मध्य मुंबई या तिन्ही लोकसभा मतदारसंघातले जे मतमोजणी केंद्र जे आहेत, जे मशीन्स आहेत, व्हीव्हीपॅट्स आणि ईव्हीएम मशीन्स जे आहेत, त्या सगळ्या मशीन्स ज्या आहेत त्या या सगळ्या नेस्कोच्या सभागृहात ठेवण्यात आलेल्या आहेत, नेस्कोच्या सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। पोलिसांचा मोठा कडक बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अतिरिक्त पोलीस दल देखील, दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी तैनात झालेला आहे। तुमच्याकडे परवानगी ID कार्ड असेल तरच या संपूर्ण नेस्कोच्या परिसरामध्ये आतमध्ये जाऊ शकता अशी व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। अनोळखी व्यक्तीला या परिसरामध्ये कुठेही प्रवेश नाही आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेला आहे, कारण की 3 लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी केंद्र हे आहे नेस्कोमध्ये असल्या कारणामुळे मतमोजणीचे निवडणूक जे प्रतिनिधी आहेत त्यांची आणि त्याचसोबत उमेदवार यांची देखील जे समर्थक आहेत त्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी उद्या होऊ घालणार आहे। त्याकरता खरतर पोलीस प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भाची खबरदारी घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहेत आणि प्रशासनाकडून ज्या काही सोयी सुविधा असेल, मंडप असेल, त्याचसोबत पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्याची व्यवस्था जी आहे ती मतमोजणी केंद्रावरती केलेली असल्याचं पाहायला मिळते। अवघे 24 तास उरलेले आहेत या सगळ्या उद्याच्या निकालाकरता आणि उत्सुकता देशभरातल्या प्रत्येक नागरिकाला लागलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।